मी आपल्या पीसीआरला विनंती करेन की आपली ही जी सांगलीची ब्रेकिंग न्यूज आहे ती प्ले करावी। सांगलीमध्ये नेमकं काय चित्र आहे, सांगलीचा कौल नेमका काय सांगतोय ते आपण या ठिकाणी बघतोय। सांगलीचा निकाल धक्कादायक करण्याची शक्यता आहे। सांगलीमध्ये तिरंगी लढत होती। सांगलीमध्ये काँग्रेस बंडखोर विशाल पाटील जिंकण्याची शक्यता आहे। विशाल पाटील जवळपास सर्वच पोलच्या कंपन्यांचा विशाल पाटलांना कौल दिलेला आहे। संजय काका पाटलांना पराभवाचा धक्का बसणार असं दिसतंय। या ठिकाणी विशाल पाटील ज्यांनी आधीपासूनच आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाचा मागोवा केलेला होता, पण त्यांना काही उमेदवारी महाविकास आघाडीकडून मिळाली नाही आणि शेवटी ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि ते आता जिंकताना दिसून येत आहेत। सर्वच पोलमधून आपल्याला विशाल पाटील यांना यश मिळताना पाहायला मिळतंय। त्यामुळे आता आपण जर बघितलं तर एकीकडे आहेत भाजपचे संजय काका पाटील, ते मात्र या ठिकाणी हारताना दिसून येत आहेत। मागच्या वेळेला त्यांना चांगलं लीड मिळालं होतं, पण यंदा त्यांना धक्का बसताना दिसतोय। तर चंद्रहार पाटील शिवसेना युबीटीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, त्यांनाही या ठिकाणी पराभव सहन करावा लागणार असं दिसतंय। तर दुसरीकडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले विशाल पाटील यांना मात्र या ठिकाणी बहुमत मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ते जिंकणार असं लोकशाहीचा एक्झिट पोल सांगतोय। तर सांगलीचं हे चित्र आपण लोकशाहीच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून बघू शकतोय। तर सांगलीचे हे एक्झिट पोल आपण बघू शकतोय। महाराष्ट्रातले एकूणच एक्झिट पोल आपण बघितले तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची कुठेतरी सरशी होताना दिसते, पण महायुतीची मात्र पिछेहाट होताना दिसून येते। आणि सांगलीमध्ये सुद्धा जरी विशाल पाटील अपक्ष असले तरी देखील काँग्रेसने त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई केलेली नाहीये आणि त्याचबरोबर पुढे त्यांचा पाठिंबा हा इंडिया आघाडीलाच मिळण्याची शक्यता आहे। पराभवाचा धक्का या ठिकाणी बसणार असं दिसून येते। सांगलीमध्ये संजय काका पाटील हे हरतात असं चित्र या ठिकाणी आहे। लोकशाही मराठीचा एक्झिट पोल आपण बघू शकतोय। सांगलीची जी लोकसभेची निवडणूक होती ती या ठिकाणी अतिशय रंगतदार झालेली होती, कारण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दोन पक्षांचे उमेदवार इथे होते। एकीकडे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील, तर दुसरीकडे विशाल पाटील अपक्ष उमेदवार हे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, पण ते आता जिंकताना दिसून येत आहेत। आणि याच विषयी आपण संदीप आचार्य सर यांच्याकडे जाऊया। संदीप आचार्य सर, आपण सांगलीचं बघितलं तर कुठेतरी विशाल पाटील यांना सहानुभूती मिळालेली आहे असं म्हणता येईल का? कारण राज्यामध्ये रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर ठाकरेंना सहानुभूती आहे, सहानुभूतीची लाट आहे असं म्हटलं जातंय, पण सांगलीमध्ये मात्र याच्या उलट विशाल पाटील जे अपक्ष म्हणून उतरले ते जिंकताना दिसत आहेत। खरं आहे ते। आता सांगलीच्या बाबतीमध्ये चंद्रहार पाटलांना जेव्हा उमेदवारी दिली तेव्हापासून हा सगळा वाद सुरू झाला होता। बराच काळ हा शेवटपर्यंत काँग्रेसकडनं प्रयत्न चालला होता की विशाल पाटलांना तुम्ही उमेदवारी द्या। शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंनी हा विषय ऐकला नाही, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना एक जागा पाहिजे होती। दुसरी जागा त्यांनी ऑलरेडी सोडल्यामुळे, कोल्हापूरची जागा सोडल्यामुळे त्यांनी सांगलीवर दावा केला। इथून ती सगळी सुरुवात झाली। या वादामध्ये स्वाभाविकपणे विशाल पाटलांना सहानुभूती मिळत गेली आणि हे जे आपले काका पाटील साहेब आहेत त्यांची मात्र या सगळ्या ह्याच्यामुळे थोडी पंचायत होत गेली। बरं, तेही मागच्या काळात होते। विशाल पाटलांना अचानक सहानुभूती मिळायला लागली, चंद्रहार पाटील मागे फेकत गेले आणि लढाईमध्ये याचं पारडं ऑटोमॅटिकली जड होत गेल्याचं एक चित्र दिसतंय। त्यांचे जे काही उमेदवारी अर्ज भरतानाच्या रॅली असतील किंवा नंतरच्या काही रॅली होत्या, या सगळ्या ह्याच्यामध्ये जनमत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या बाजून दिसलं। काँग्रेसने तिकडे त्यांना पूर्ण ताकदीने साथ दिली, जनतेची साथ दिसते। आता तरी अजूनही निकाल लागेल तेव्हा काय ते खरं, म्हणजे या क्षणाला ठाम सांगता येणं कठीण आहे तिकडे। ठाम सांगता येणं कठीण आहे, पण सगळ्यांचेच जर सगळ्याच कंपन्यांचे आपण एक्झिट पोल बघितले तर त्याच्यामध्ये मात्र विशाल पाटील हेच आघाडीवर दिसतात। मारामारीमध्ये संजय काका पाटील बाजूला पडले ना। हां, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सर, मी तुमच्याकडे येणार आहे देशपांडे सर, कारण आपण सांगलीची जर निवडणूक बघितली तर त्याच्यामध्ये तिरंगी लढत होती, पण इथं जे विद्यमान खासदार आहेत ते कुठेतरी बाजूला पडले आणि दादांचे नातू यामुळे एकदम ते संपूर्ण बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू त्याच्यामध्ये बदलायला गेला की बाबा हे घराणं दाबलं जाते का, संपवलं जाते का, जाणीवपूर्वक डावललं जाते का, याच्यातनं एक ऑटोमॅटिक सहानुभूती पण तिकडे मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात। म्हणजे जे मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांची पिछेहाट झालेली होती ते यावेळेला कुठेतरी त्यांना बूस्ट फक्त या फाईटमुळेच मिळालाय असं म्हणता येईल का? निश्चित, कारण विशाल पाटलांचा या जागेवरती हक्क होता, कारण मागील निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले होते, परंतु आत्ताच्या घडीला त्यांनी तयारी चांगली केली होती। गंमत काय झाली,
उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली आणि विशाल पाटलाविषयीचं एक जनमत तयार होत सुरुवात झाली. म्हणजे उद्धव ठाकरेंना श्रेय द्यावं लागेल यांच्याविषयीची सहानुभूती निर्माण झाली त्याला, कारण की फार मोठ्या प्रमाणावर सहानुभूती तयार झाली थ्रू आउट. म्हणजे टोटल लोकसभा मतदारसंघात विशाल पाटलांची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे साहजिकच या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटलांचा विजय हा जवळपास निश्चित आहे. कारण त्या प्रमाणात जे एक वातावरण निर्मिती झाली ना, की मग लोक काय म्हणायला लागले की यावेळेस आम्ही तुमचं ऐकणार नाहीत, आम्हाला विशाल पाटलांना खासदार बनवायचे. आणि तो टेम्पो वाढत गेला आणि तो शेवटपर्यंत टिकला, तो मध्ये ब्रेक झाला नाही कुठं. त्यामुळे यावेळेस विशाल पाटलांना विजयाची संधी अधिक आहे. निश्चितच. सर, तुमचा कल काय सांगतोय? याच्यामध्ये 2019 जर आपण निवडणुकीचे निकाल बघितले तर विशाल पाटील यांना 28.96% एवढे मतदान झालं होतं आणि संजय पाटील यांना 42.77% इतकं मतदान झालं होतं. त्यामुळं खूप मोठा फरक विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्या मतांमध्ये आपल्याला दिसून येतो. ज्या वेळेला विशाल पाटील उमेदवारी मागत होते त्यावेळेला शालिनीताई पाटलांनी एक वाक्य म्हटलं होतं. ते म्हणाले फक्त ऑफिसमध्ये बसून मतदारसंघ जिंकता येत नाही. तर हा कुठेतरी विशाल पाटील यांचा कार्य करण्याची जी पद्धत आहे तेच इथे दाखवतं. कारण या सगळ्या जरी हा मतदारसंघ हा पाटील घराण्याचा वसंतदादा पाटलांपासून चालत आलेला असला तरी पण 2009 साली प्रतीक पाटील जिंकले होते, पण त्याच्यानंतर 2014 मध्ये प्रतीक पाटील हरले होते आणि तो पण फरक खूप मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की शालिनीताई यांनी जो एक कुठेतरी त्यांना बूस्ट दिलेला आहे किंवा त्यांच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण केलं असं म्हणता येईल का? ऑफिसमध्ये बसून निवडणूक जिंकता येत नाही हे त्यांनी मनावर घेतलं आणि त्याच्यानंतर ते मैदानात उतरले. मला असं वाटतं की जो आता जे विश्लेषण यांनी केलं होतं देशपांडे साहेबांनी की उद्धव ठाकरे यांना याच्यामध्ये त्यांना हे द्यावं लागेल, आपल्याला श्रेय द्यावं लागेल. कारण उद्धव ठाकरे यांनी जर चंद्रहार पाटील यांना उतरवलं नसतं तर कदाचित विशाल पाटील यांना इतका मोठा प्रमाणावरती समर्थन मिळू शकलं असतं. एक मात्र नक्की, चंद्रहार पाटलांनी जो मुद्दा मांडला की एकदा तरी विशाल पाटील यांनी बोलून दाखवलं की शेतकऱ्याच्या मुलाला त्यांना खासदार बनवायचं नाही का, तर त्याला विशाल पाटील यांनी उत्तर दिलं नाही. एक असं पण असतं निवडणूक लढवताना की वर्षानुवर्ष जे घराणं सत्तेमध्ये आहे त्याला कुठेतरी बाजूला ठेवून नवीन माणसाला संधी दिली तर त्याचा फायदा होतो. हा एक विचार उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमध्ये होता. निश्चितच. म्हणजे ज्यांना महाराष्ट्राच्या एक सहानुभूती मिळते संपूर्ण महाराष्ट्रातून, त्यांनी दुसऱ्या एका उमेदवाराविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा एक अप्रत्यक्ष त्यांचा प्रयत्न तो झाला असं म्हणता येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.